एक लक्षात घ्या, सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, या कोर्टामध्ये जेव्हा आपण न्याय मागण्यासाठी जातो, मग त्याची चर्चा आमच्या सभागृहात सुद्धा आम्ही करू शकत नाही. कारण आम्हाला जरी स्वातंत्र्य असलं तरी सभागृहात आम्ही चर्चा का करत नाही की मॅटर हे कोर्टासमोर आहे आणि कोर्ट याच्यावर निर्णय घेईल. मग कोर्ट निर्णय देण्याच्या पूर्वीच आपण असे काही विधान जे करतो ना, जे न्याय देणाऱ्यांच्या याच्यावर परिणाम, निर्णयावर परिणाम करणारे सुद्धा ठरू शकतात. मग यांनी असं बोललं होतं म्हणून असा निर्णय झाला, अशा प्रकारचं विधान करणं हे मला वाटतं सुसंगत नाहीये. म्हणून आज कोर्टाने उबाटा गटाच्या नेत्यांना झापलं. मला ते जे काही झापलेलं आहे ते सर्वांना लागू आहे, सर्व राजकीय पक्षांना लागू आहे. आणि म्हणून एखादं मॅटर कोर्टामध्ये असल्यानंतर यापुढे कुणीही विधाने करू नये असं जे न्यायमूर्तीने त्यांना खडसवलंय, ते मला वाटतं त्याचा परिणाम त्यांच्यावर निश्चित होईल. न्यायपालिका विकल्या जाते, निवडणूक आयोग विकल्या जातो, असे जे काही विधान करणारे होते त्यांना आता तो लगाम लागेल. तुम्हाला ही समज दिलीच आहे. सर्वांना देशातील सर्व पक्षांना आम्ही त्याचं स्वागत करतो. अशा निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. न्यायपालिकेने निर्णय देण्या अगोदर त्यावर कॉमेंट्स करणं चुकीचं आहे, हे आमचं ठाम मत आहे. कल्याण काळे आणि तुमचा एक वाद झाला आतमध्ये. तुम्ही कल्याण काळेला म्हणाले, असं त्यांचं म्हणणं आहे की कोणाला बसू द्यायचं की नाही, जबाब मीटिंग मध्ये बसू द्यायचं का नाही ते मी ठरवेल पुढच्या वेळी. ते म्हणाले संविधानिक अधिकार माझा आहे, असं मी बोललो असं ते म्हणाले. बोललो असेल, परंतु हे आमचं एखाद्या वेळेला मीटिंग मध्ये काय किती एखादा विषय कितपर्यंत आणायचा, कुठपर्यंत न्यायचा आणि त्याच्यावर किती चर्चा करायची याला बी काही मर्यादा असतात. म्हणून नंतर झालेली मीटिंग बघा किती शांततेत आणि चांगल्या पद्धतीने पार पडली. आणि कल्याण काळेचं माझं काही वय नाहीये, ते माझे मित्र आहेत. नंतरची मीटिंग धोरणात्मक होती. QR कोडचा अधिकार नाहीये कुणाला बसू द्यायचं का नाही, तो संविधानाने त्यांना अधिकार दिला. आता तो त्यांना अधिकार, तो त्याच्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही. त्यांचं माझं कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. QR कोडचा अहवाल आला अहवाल आलेला आहे. तो अहवाल तुम्ही पाहिलेला नाही. निश्चित आमच्या कलेक्टरांकडे मी तो दिलेला आहे. कलेक्टर त्याच्यावर सर्व अहवाल पाहून मला त्याचा ब्रीफ करतो.